approval of institute or authority providing course of study and providing course of study. In that काय आहे, कुठले कुठले सब पॉइंट्स आहेत त्याच्यात. फर्स्ट वन इज approval of institutions and authorities providing course of study and examinations. In that, first, application by institution or authority to the central council. In that काय आहे, application by institution or authorities to the central council. या पॉइंट मध्ये काय आहे तर, an institution or authorities which conduct course of a study or hold an examination for the pharmacist has to apply to the central council for approval of the course or examination. Application by institution and authorities to the central council मध्ये काय आहे तर, जे ऑथॉरिटीज आहेत किंवा जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ते काय करतायत, एक्झामिनेशन त्या जे कोर्स आहे, फार्मसी कोर्स आहे, त्या फार्मसी कोर्सचे एक्झामिनेशन कंडक्ट करताय. आणि ते जे एक्झामिनेशन कंडक्ट करण्याच्या आधी कुणाकडून ते अप्रुव्हल घेतायत तर, सेंट्रल काउन्सिल म्हणजे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया कडून ते काय करताय, अप्रुव्हल घेतायत. देन नेक्स्ट पॉइंट काय, इन्स्पेक्शन. इन दॅट काय, सेंट्रल काउन्सिल आफ्टर रिसिव्हिंग सच ऍप्लिकेशन depute its inspection to visit the institution and accessories whether the institution has the prescribed facility for imparting training or holding examination in accordance with the education regulation or not. ज्या इन्स्पेक्शन मध्ये काय तर, जे ज्यावेळी एखादं इन्स्टिट्यूशन इन्स्टिट्यूशन ओपन झाल्याच्या नंतर त्या तिथल्या स्टुडंटला ते इन्स्टिट्यूशन प्रॉपर फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतंय की नाही ह्याचं इन्स्पेक्शन काय केलं जातं, इन्स्पेक्शन केलं जातं. आणि ते इन्स्पेक्शन कोण करतं तर, सेंट्रल काउन्सिल. सेंट्रल काउन्सिल काय करते तर, त्या इन्स्टिट्यूशन मध्ये जाऊन त्याचं इन्स्पेक्शन करताय. देन अप्रुव्हल मध्ये काय आहे तर, अप्रुव्हल या बीट मध्ये, ऑन द रिपोर्ट ऑफ द इन्स्पेक्टर if the council is satisfied that the course or examination under consideration is in conformity with education regulation, it may accord approval to it and the said course of examination shall be deemed to approved for qualifying for registration as a pharmacist under the act. अप्रुव्हल मध्ये काय करताय तर, ज्यावेळी आपण एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये डिप्लोमा और डिग्री पास होतोय, त्याच्यानंतर काय करतोय तर, लायसन्स साठी हे करतोय, ऍप्लिकेशन करतोय किंवा एक्झामिनेशन देतोय. देन डिक्लेरेशन मध्ये काय आहे, declaration of approval made by resolution is a passed as meeting of the central council and published in the official gazette. डिक्लेरेशन मध्ये काय आहे तर, जे ज्यावेळी इन्स्टिट्यूशन अप्लाय करते एखाद्या त्या कोर्सचं कॉलेज वगैरे ओपन करण्यासाठी, तर त्याच्या मीटिंग जे आहेत त्या मीटिंग मध्ये ते जर पास झालं तर त्यांच्या इन्स्पेक्शन मध्ये, त्याच्यानंतर इन्स्पेक्शन मध्ये जर ते इन्स्टिट्यूट पास झालं तर त्याचं काय केलं जातं, सेंट्रल काउन्सिल ऑफिशियल गॅजेट मध्ये त्याचं काय करतं, रेकॉर्ड ठेवतं आणि त्यांना कॉलेज ओपन करण्याची परमिशन दिली जाते किंवा अप्रूव्ड केलं जातं. देन विड्रॉल ऑफ अप्रूव्हल. आणि त्याच्यानंतर काय केलं जातं, जे अप्रूव्हल भेटलेलं आहे त्याच्यानंतर त्याचं काय केलं जातं, विड्रॉल ऑफ अप्रूव्हल. त्याच्यात काय तर, इफ द एक्झिक्युटिव्ह कमिटी रिपोर्ट टू द सेंट्रल काउन्सिल that an institution or authority holding an approved course of the study or examination does not continue to the conformity with the education regulation, the central council may give notice to the authority concerned
of its intention of withdrawing, the declaration approved accorded, the said authority then should make a representation within 3 months the receipt of such a notice and forward the central council to the state government. याच्यात काय केलेलं आहे तर जर समजा एखाद्याला अप्रूव्हल भेटलेलं जर कॅन्सल झालं, विड्रॉल जर झालं, तर त्यावेळी काय केलं जातं तर जे सेंट्रल काउन्सिल आहे, सेंट्रल काउन्सिल काय करते त्या इन्स्टिट्यूटला अप टू 3 मंथचा काय देत आहे टाइम देत आहे आणि त्याच्यात त्यांना काय करावं लागतंय त्यांचं रिप्रेझेंटेशन परत रिप्रेझेंटेशन करून त्यांना त्याचं नोटीस काय करावी लागते, नोटीसची रिसिप्ट सेंट्रल काउन्सिल थ्रू कुणाच्या स्टेट गव्हर्नमेंट थ्रू सेंट्रल काउन्सिलला काय करायची आहे सेंड करावी लागते. देन नेक्स्ट काय आहे अप्रूव्हल ऑफ क्वालिफिकेशन ग्रँट आउटसाइड इंडिया. जे फार्मसी क्वालिफिकेशन आहे ते फार्मसी क्वालिफिकेशनचा आउटसाइड दी इंडिया आउटसाइड दी इंडिया कसं अप्रुव्हल दिलं जातं तर त्याच्यात काय क्वालिफिकेशन इन फार्मसी ग्रँटेड आउटसाइड इंडिया कॅन बी रिकॉग्नाइज्ड बाय PCI. काय जे फार्मसी क्वालिफिकेशन आहे ते आउटसाइड दी इंडिया रिकॉग्नाइज करायचं असेल तर त्याला कोण मान्यता देते तर किंवा कुणाकडून ग्रँट घेतलं जातं तर जे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आहे त्यांच्या थ्रू काय केलं जातं ग्रँटेड करून घेतलं जातं. दिस इज ऍप्लिकेबल टू इंडियन सिटीजन. म्हणजे जे इंडियामध्ये पास आउट झालेले आहेत किंवा इंडियन सिटीजन पर्सन आहेत त्यांच्यासाठीच हे काय नेसेसरी आहे किंवा ऍप्लिकेबल आहे. देन सेकंड काय सिटीजन ऑफ फॉरेन नॅशनॅलिटी can be eligible for registration when an Indian national holding the same qualification is allowed to enter and practice in that country. जर समजा ते पर्सन फॉरेन कंट्री मध्ये त्यांचं क्वालिफिकेशन झालेलं आहे आणि ते इंडियाचे रहिवासी आहेत किंवा त्यांच्याकडे नॅशनॅलिटी कुठली आहे इंडियाची आहे तर त्यांना काय करावं लागतं इंडियन कंट्रीचं जे प्रॅक्टिस ट्रेनिंग आहे किंवा क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये त्यांची एंट्री करून घ्यावी लागते किंवा जे क्वालिफिकेशन नेसेसरी आहे ते क्वालिफिकेशन त्यांनी काय करावं लागतं घ्यावं लागतं. नेक्स्ट काय सेंट्रल रजिस्टर. समजतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. देन नेक्स्ट पॉइंट आहे सेंट्रल रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट. जे फार्मासिस्ट आहेत त्यांचं जे सेंट्रल रजिस्टर आहे त्याच्यात काय काय असतंय तर अंडर द प्रोव्हिजन ऑफ फार्मसी ऍक्ट 1976 the PCI of India is required to maintain a central register. म्हणजे जे फार्मसी प्रोफेशन आहे किंवा अंडर द प्रोव्हिजन ऑफ फार्मसी ऍक्ट 1976 the PCI of India is required to maintain the central register. जे फार्मसी ऍक्ट आहे त्याच्या अंडर काय करावं लागतं जे PCI आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया त्यांनी काय केलं पाहिजे तर फार्मसिस्ट जे सेंट्रल रजिस्टर आहे ते काय केलं पाहिजे मेंटेन केलं पाहिजे. देन सेकंड काय इज स्टेट गव्हर्नमेंट हॅज टू सप्लाय 5 copies of register for the state to the central council after the first day of April every year. म्हणजे प्रत्येक स्टेटचं गव्हर्नमेंट जे आहे त्या गव्हर्नमेंटला काय केलं पाहिजे त्या रजिस्टरच्या 5 कॉपी काय केल्या पाहिजे सेंट्रल काउन्सिलला सेंड केल्या पाहिजेत. त्या कधी सेंड केल्या पाहिजेत तर 1 एप्रिल प्रत्येक इयरचं जे 1 एप्रिल आहे त्या 1 एप्रिलला त्यांनी त्या 5 कॉपीज काय केल्या पाहिजे सेंट्रल काउन्सिलला सेंड केल्या पाहिजेत. देन थर्ड पॉइंट काय द रजिस्टर हॅज टू बी मेंटेन बाय द रजिस्ट्रार
ऑफ PCI. जे PCI चा रजिस्ट्रार आहे त्याने काय केलं पाहिजे, ते रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे. देन नेक्स्ट पॉइंट काय आहे, हॅज टू बी रिसीव्ह सुटेबल फ्रॉम द टाइम टू टाइम. आणि त्यानं जे मेंटेन केलेलं रजिस्टर आहे ते रजिस्टर काय केलं पाहिजे, टाइम टू टाइम काय केलं पाहिजे, रिसिव्ह केलं पाहिजे. देन लास्ट पॉइंट आहे, पब्लिश इन अ गॅझेट ऑफ इंडिया. आणि ते रिसिव्ह केलेलं जे रिसिव्ह केलेलं जे मटेरियल आहे ते काय केलं पाहिजे, ऑफिशियल गॅझेट म्हणजे जे इंडियाचं गॅझेट आहे त्या गॅझेट मध्ये काय केलं पाहिजे, त्यांनी पब्लिश केलं पाहिजे. देन नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट पॉइंट आहे जॉईंट स्टेट फार्मसी, सॉरी नेक्स्ट पॉइंट आहे स्टेट फार्मसी काउन्सिल. स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये काय आहे, देर आर 3 types in that: elected members, nominated members and ex officio members. ह्याच्यावरती तुम्हाला MCQ टाइप पण क्वेश्चन असू शकतो आणि जर तुमची एक्झाम ऑफलाईन झाली तर तुम्हाला डिफरन्स बिटवीन स्टेट फार्मसी काउन्सिल अँड जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल असा पण क्वेश्चन असू शकतो. स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये काय आहे तर इलेक्टेड मेंबर. इन दॅट इलेक्टेड मेंबर मध्ये काय आहे, 6 मेंबर बाय रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऑफ दिस स्टेट. म्हणजे प्रत्येक स्टेटचे जे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत ते किती असले पाहिजे, 6 मेंबर्स ऑफ रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऑफ दिस स्टेट्सचे किती 6 मेंबर्स असले पाहिजेत. ते कोण असले पाहिजेत, रजिस्टर्ड फार्मासिस्ट असले पाहिजेत. देन सेकंड काय आहे, 1 मेंबर इलेक्टेड बाय द मेंबर ऑफ MCI. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचा 1 मेंबर असला पाहिजे किंवा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियानं इलेक्टेड करून दिलेला 1 मेंबर असला पाहिजे. देन सेकंड पॉइंट आहे नॉमिनेटेड मेंबर. नॉमिनेटेड मेंबर मध्ये काय आहे, 5 मेंबर्स नॉमिनेटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट फ्रॉम द पर्सन हु होल्ड डिग्री और डिप्लोमा इन फार्मसी. नॉमिनेटेड मेंबर्स मध्ये काय आहे तर नॉमिनेटेड मेंबर्स मध्ये काय आहे, 5 मेंबर्स कुठले असले पाहिजेत, स्टेट गव्हर्नमेंटनं नॉमिनेट केलेले असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे कुठलं क्वालिफिकेशन असलं पाहिजे, डिग्री किंवा डिप्लोमा पास असले पाहिजेत. त्यांच्याकडे फार्मसीचा डिग्री किंवा डिप्लोमा असला पाहिजे. देन थर्ड पॉइंट काय आहे, एक्स ऑफिशियो मेंबर्स. एक्स ऑफिशियो मेंबर्स मध्ये काय आहे, चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर ऑफ द स्टेट. जे स्टेटचा चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असला पाहिजे, मेडिकल ऑफिसर असला पाहिजे. चीफ मेडिकल ऑफिसर ऑफ द स्टेट हा एक मेंबर असला पाहिजे. देन ऑफिसर इनचार्ज ऑफ ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट. म्हणजे जो ड्रग कंट्रोलर आहे तो त्याचा ऑफिस इनचार्ज असला पाहिजे. हे कोण झाले, एक्स ऑफिशियो मधले 2 मेंबर झाले. आणि थर्ड मेंबर कुठला असला पाहिजे, गव्हर्नमेंट अनालिस्ट हा काय असला पाहिजे, थर्ड मेंबर असला पाहिजे. समजले का स्टेट फार्मसी काउन्सिल? Yes, ma'am. Yes, समजले ma'am. सगळ्यांना? स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये काय आहे, इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड मेंबर अँड एक्स ऑफिशियो मेंबर. इलेक्टेड मेंबर Ma'am, काय, ex officio member repeat करा ना. एक्स ऑफिशियो मध्ये काय आहे, चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर ऑफ द स्टेट. जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांचा जो चीफ ऑफिसर आहे तो प्रत्येक स्टेट आपल्या स्टेटचा एक चीफ मेडिकल ऑफिसर असला पाहिजे. देन ऑफिस इनचार्ज ऑफ ड्रग कंट्रोलर ऑफ द स्टेट. जो ड्रग कंट्रोलर आहे त्याचा ऑफिस इनचार्ज असला पाहिजे स्टेटचा. देन थर्ड वन काय आहे, गव्हर्नमेंट अनालिस्ट. गव्हर्नमेंट अनालिस्ट हा काय असला पाहिजे, थर्ड मेंबर असला पाहिजे. समजले का? Yes, Yes, ma'am. ma'am. देन नेक्स्ट आहे जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल. जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये काय, 2 or more स्टेट एंटर
into an agreement to form a joint state pharmacy council. दोन पेक्षा जास्त पण स्टेट काय होऊ शकतात ह्या अग्रीमेंट मध्ये कॅरी होऊ शकतात किंवा पार्टिसिपेट करू शकतात. Right, 2 or more states enter into an agreement to the form a joint state pharmacy council. दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेट पण काय करू शकतात जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. इन दॅट काय इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड मेंबर अँड एक्स ऑफिशियो मेंबर. त्याच्यात काय दिलेलं आहे तर इलेक्टेड मेंबर मध्ये काय दिलेलं आहे तर रजिस्टर्ड फार्मासिस्ट 3 to 5 फ्रॉम इच स्टेट. प्रत्येक स्टेटचे म्हणजे जर समजा 2 स्टेट तिथं पार्टिसिपेट करत असतील तर त्या दोन्ही स्टेटचे 3 to 5 रजिस्टर्ड फार्मासिस्ट असले पाहिजेत. टोटल किती असले पाहिजे 10 किंवा 6 रजिस्टर्ड फार्मासिस्ट. देन मेडिकल काउन्सिल 1 फ्रॉम इच पार्टिसिपेट स्टेट. काय दिलेले रजिस्टर्ड फार्मासिस्ट 3 to 5 फ्रॉम इच स्टेट. देन मेडिकल काउन्सिल 1 फ्रॉम इच पार्टिसिपेटिंग स्टेट. प्रत्येक पार्टिसिपेटिंग स्टेट मधून काय असला पाहिजे एक मेडिकल काउन्सिल असला पाहिजे. देन नॉमिनेटेड मेंबर मध्ये काय 2 to 4 members nominated by each state government from the person who hold degree or diploma in pharmacy. नॉमिनेटेड मेंबर मध्ये काय असलं पाहिजे 2 ते 4 members nominated by each state government from the person who hold degree or diploma in pharmacy. म्हणजे 2 ते 4 मेंबर्स असले पाहिजेत. ते कुणी नॉमिनेट केलेले असले पाहिजेत स्टेट गव्हर्नमेंटनं, म्हणजे ज्या त्या स्टेटच्या गव्हर्नमेंटने ते पर्सन नॉमिनेट केलेले असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे फार्मसीची डिग्री किंवा डिप्लोमा पास असला पाहिजे किंवा डिग्री और डिप्लोमा सर्टिफिकेट असलं पाहिजे. देन थर्ड आहे एक्स ऑफिशियो मेंबर. एक्स ऑफिशियो मेंबर मध्ये काय चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर ऑफ द ईच पार्टिसिपेटिंग स्टेट. प्रत्येक म्हणजे जर समजा तिथे 2 स्टेट असतील तर त्या दोन्ही स्टेट मधलं काय एक काय असला पाहिजे चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर असला पाहिजे. देन सेकंड काय ऑफिसर इनचार्ज ऑफ ए ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशन ऑफ ईच पार्टिसिपेटिंग स्टेट. ऑफिस इनचार्ज असला पाहिजे ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशनचा प्रत्येक स्टेटचा. देन थर्ड काय गव्हर्नमेंट अनालिस्ट ऑफ ईच पार्टिसिपेटिंग स्टेट. आणि गव्हर्नमेंट अनालिस्ट पण काय असला पाहिजे तिथं प्रेझेंट असला पाहिजे ज्या त्या स्टेटचा. समजलंय का स्टेट फार्मसी काउन्सिल आणि जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल. Yes, ma'am. स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये काय आहे 6 members कसले असले पाहिजेत रजिस्टर्ड फार्मासिस्ट असले पाहिजेत. आणि जॉईंट स्टेट फार्मसी मध्ये काय असलं पाहिजे 3 to 5 members of registered pharmacist of each participating state. ज्या त्या पार्टिसिपेटिंग स्टेटचे काय असले पाहिजे 3 to 5 members असले पाहिजेत. देन स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये काय आहेत 5 members नॉमिनेटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट आणि त्यांच्याकडे काय असलं पाहिजे डिग्री और डिप्लोमा असला पाहिजे. आणि जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये काय असले पाहिजेत जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये 4 members नॉमिनेटेड बाय द पार्टिसिपेटिंग स्टेट गव्हर्नमेंट. 4 members कुणी गव्हर्नमेंटनं नॉमिनेट केलेले असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे काय असलं पाहिजे डिग्री और डिप्लोमा असलं पाहिजे. देन नेक्स्ट काय एक्स ऑफिशियो मेंबर मध्ये काय चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफ मेडिकल ऑफिसर ऑफ द स्टेट. आणि जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये काय चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेडिकल ऑफिसर ऑफ इच पार्टिसिपेटिंग स्टेट. फक्त एवढाच डिफरन्स आहे स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये आणि जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये. स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये फक्त त्या स्टेटच्या रिलेटेड ते पर्सन काय असतात वर्क करत असतात किंवा इलेक्टेड केलेले असतात किंवा नॉमिनेट केलेले असतात. आणि जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये काय
जर समजा तिथं 2 स्टेट पार्टिसिपेट केलेले असतील किंवा 3 स्टेट पार्टिसिपेट केलेले असतील, तर त्या प्रत्येक स्टेट वाईज काय केलेले असतात, तिथं पर्सन अपॉइंट केलेले असतात. समजलंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. देन नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्शन अँड टर्म्स ऑफ ए ऑफिस. त्याच्यात काय आहे, द प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट आर इलेक्टेड बाय द मेंबर फ्रॉम अमंग देमसेल्व्स. देन नेक्स्ट आहे पिरियड ऑफ 5 years. जे इलेक्शन इलेक्शन अँड टर्म ऑफ ऑफिस म्हणजे जे स्टेट फार्मसी काउन्सिल असेल किंवा जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल असेल, त्याच्यात काय दिलेलं आहे, द प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट इलेक्टेड बाय द मेंबर्स फ्रॉम अमंग देमसेल्स. म्हणजे जे प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांना काय केलेलं आहे, इलेक्टेड करून दिलेलं आहे, ज्या त्या स्टेटने किंवा ज्या त्या स्टेट फार्मसी काउन्सिल असेल तर त्या स्टेट फार्मसी काउन्सिलने इलेक्टेड केलेलं असेल. जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल असेल तर त्या जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलचे जे स्टेट्स आहेत त्या स्टेट्सनं इलेक्टेड करून दिलेलं आहे. देन त्यांचा पिरियड काय आहे, वर्किंग पिरियड किती आहे, तर 5 years आहे. देन कॅज्युअली व्हॅकन्सी इज फिल्ड बाय नॉमिनेशन ऑर इलेक्शन. ज्या व्हॅकन्सी आहेत, जर समजा कुणी रिझाईन दिला असेल किंवा त्यांचा जो वर्किंग पिरियड आहे तो संपला असेल, तर त्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्या कशा फिल केल्या जातात, तर नॉमिनेशन करून किंवा इलेक्शन करून त्या व्हॅकन्सीज काय केल्या जातात, फिल केल्या जातात. देन नेक्स्ट टाइम मेंबर्स आर इलिजिबल फॉर रिइलेक्शन. त्याच्यातले जे मेंबर्स जे आहेत ते रिइलेक्शन साठी पण काय इलिजिबल असतात. देन possess an executive committee similar to the सेंट्रल काउन्सिल. जी एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे ती काय सिमिलर आहे सेंट्रल काउन्सिलशी, त्याची काय सिमिलर आहे. देन नेक्स्ट पॉइंट काय आहे, तर इन्स्पेक्शन मध्ये काय आहे, द स्टेट काउन्सिल मे अपॉइंट इन्स्पेक्टर हॅव्हिंग द क्वालिफिकेशन ऍज पर दी ऍक्ट. जो ऍक्ट आहे फार्मसी ऍक्ट आहे त्याच्या थ्रू काय केलं जातं, तर इन्स्पेक्टर अपॉइंट केला जातो. आणि तो इन्स्पेक्टर कोण अपॉइंट करतो, तर स्टेट फार्मसी काउन्सिल अपॉइंट करतं. देन इन्स्पेक्टर कडे कुठल्या कुठल्या पॉवर्स आहेत, तर इन दॅट इन्स्पेक्शन अँड प्रिमायसेस वेअर ड्रग आर कंपाऊंडेड अँड डिस्पेन्स. जे इन्स्पेक्टर आहेत ते त्याच्याकडे कुठल्या कुठल्या पॉवर आहेत, इन दॅट फर्स्ट inspect and any premises where drugs are compounded and dispensed. ज्या एरियामध्ये तो ड्रग प्रिपेअर्ड केला जातोय किंवा डिस्पेन्स केला जातोय तो एरिया किंवा ते ड्रग्स काय करताय चेक करण्याची फर्स्ट पॉवर आहे ड्रग इन्स्पेक्टर कड. देन सेकंड काय आहे, इन्क्वायरी वेदर द पर्सन एंगेज इन अ डिस्पेन्सिंग इज अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट ऑर नॉट. जर समजा एखादा पर्सन रजिस्टर फार्मासिस्ट नाहीये किंवा एखादा पर्सन ड्रग डिस्पेन्स करतोय, तर तो पर्सन त्या पर्सन कडे वेट फॉर 2
Then next काय आहे तर inquiries whether the person engaged in inquire whether the person engaged in the dispensing is a registered pharmacist or not. त्या इन्स्पेक्टरला कुठली पॉवर आहे सेकंड तर जर एखादा पर्सन ड्रग डिस्पेन्स करत आहे ड्रगची डिस्पेन्सिंग करत आहे तर तो पर्सन क्वालिफाय ऍज अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे किंवा नाही ह्याची इन्क्वायरी करण्याची पण पॉवर कुणाकडे आहे इन्स्पेक्टरकडे आहे. देन थर्ड वन इज काय इन्स्टिट्यूट prosecution under the order of the executive committee of the state. Then other essential powers आणि बाकीच्या पण काय जे institution prosecution under the order of the executive committee of the state and other essential powers हे काय आहेत तर ड्रग इन्स्पेक्टर कडे पॉवर्स आहे. देन अजून कुठल्या कुठल्या आहेत investigation and any complaint made in a written in the respect of any contravention of this act. जर समजा एखादी कंप्लेंट असेल रिटर्न फॉर्म मध्ये जर कंप्लेंट गेली असेल त्या इन्स्पेक्टर कडे त्या प्रिमायसेसच्या किंवा त्या एरियाच्या इन्स्पेक्टर कडे जर एखादी रिटर्न मध्ये कंप्लेंट गेली असेल तर त्याचे इन्व्हेस्टिगेशन करण्याची पण काय DI कडे किंवा इन्स्पेक्टर कडे पॉवर आहे. Then next आहे registration of pharmacist. In that काय preparation and maintenance of register. जे in that first point काय main point आहे preparation and maintenance of register. म्हणजे ज्या रजिस्टर मध्ये त्या फार्मसिस्टचं रजिस्ट्रेशन करणार आहेत त्या रजिस्टरचं काय करायचं फर्स्टली प्रिपरेशन करायचं आणि ते रजिस्टर मेंटेन करायचं आहे. द रजिस्टर शाल इन्क्लूड द फॉलोइंग पर्टिक्युलर नेमली कुठले कुठले पर्टिक्युलर्स असतात त्या रजिस्टर मध्ये इन दॅट फर्स्ट द फुल नेम अँड रेसिडेन्शियल ऍड्रेस ऑफ द रजिस्टर्ड पर्सन. म्हणजे जो रजिस्टर्ड पर्सन आहे त्या पर्सनचं फुल नेम आणि ऍड्रेस तिथं राईट डाऊन करावा लागतो त्या रजिस्टर मध्ये किंवा राईट डाऊन केलेला असला पाहिजे नोट डाऊन केलेला असला पाहिजे. देन नेक्स्ट आहे द डेट ऑफ हिज फर्स्ट ऍडमिनिस्ट्रेशन टू द रजिस्टर. त्या रजिस्टर मध्ये त्या पर्सनच्या फर्स्ट ऍडमिनिस्ट्रेशनची डेट राईट डाऊन केलेली किंवा नोट डाऊन केलेली असली पाहिजे. देन थर्ड काय आहे हिज क्वालिफिकेशन फॉर द रजिस्ट्रेशन. जे नेसेसरी क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन त्या पर्सन कडे आहे की नाही ह्याचं पण रजिस्ट्रेशन त्या रजिस्टर मध्ये केलेलं असलं पाहिजे. देन फोर्थ नंबर काय आहे हिज प्रोफेशनल ऍड्रेस अँड इफ ही इज एम्प्लॉयड बाय एनी पर्सन द नेम ऑफ सच अ पर्सन. त्याचा प्रोफेशनल ऍड्रेस पण त्या रजिस्टर मध्ये राईट डाऊन केलेला असला पाहिजे. देन नेक्स्ट काय सच अ फर्दर पर्टिक्युलर्स ऍज मे बी प्रिस्क्राइब. आणि हे पर्टिक्युलर्स काय केले पाहिजेत ह्या रजिस्टर्ड मध्ये राईट डाऊन केलेले असले पाहिजेत सिरियली. देन क्वालिफिकेशन फॉर एंट्री ऑन फर्स्ट रजिस्टर. इन दॅट काय तर first a person who has attained the age of 18 years shall be entitled on payment of the prescribed fee to have his name entered in the first register if he resides or carries on the business of profession of pharmacy in the state. जर समजा तो पर्सन जो आहे ज्या पर्सनला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या पर्सनचं एज किती असलं पाहिजे 18 इयर्स कंप्लीट असलं पाहिजे. त्या पर्सननं जी प्रिस्क्राइब्ड फी दिलेली आहे ती फी पे केलेली असली पाहिजे आणि तो पर्सन तो कुठला असला पाहिजे त्या पर्सनचं
तो पर्सन फार्मसी प्रोफेशन मधला असला पाहिजे आणि प्लस त्या पर्सन जे फार्मसी प्रोफेशन आहे ते स्टेट मध्ये कम्प्लीट केलेलं असलं पाहिजे. देन नेक्स्ट आहे ही मस्ट होल्ड अ डिग्री और डिप्लोमा इन फार्मसी और फार्मास्युटिकल केमिस्ट्री और a chemist and druggist diploma of any Indian of an Indian university or state government or a prescribed qualification granted by authority outside India. तो जो पर्सन आहे त्या ज्या पर्सनला फर्स्ट रजिस्टर मध्ये एंट्री करायची आहे त्या पर्सन हॅलो मॅम. यस मॅम रोल नंबर 6 ट्राय करते पण इनच होत नाही म्हणते काहीतरी प्रॉब्लेम झालाय. नेक्स्ट आहे ही मस्ट होल्ड अ डिग्री और डिप्लोमा इन फार्मसी और फार्मास्यूटिकल केमिस्ट्री और केमिस्ट और ड्रगिस्ट डिप्लोमा ऑफ एन state government or a prescribed qualification granted by authority outside India. त्या तो जो पर्सन आहे ज्या पर्सनला फर्स्ट रजिस्टर मध्ये एंट्री करायची आहे त्या पर्सन कडे काय असलं पाहिजे डिग्री और डिप्लोमा पास असला पाहिजे किंवा डिग्री और डिप्लोमाचं सर्टिफिकेट असलं पाहिजे किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री केमिस्ट और केमिस्ट अँड ड्रगिस्ट डिप्लोमा त्यानं काय केला असला पाहिजे पास केला असला पाहिजे. कुठून पास केला पाहिजे तर इंडियन युनिव्हर्सिटी और स्टेट गव्हर्नमेंट मधून त्याने काय केलं पाहिजे ते डिग्री पास केलेली असली पाहिजे. देन सेकंड काय होल्ड अ डिग्री ऑफ an Indian university other than a degree of pharmacy or pharmaceutical chemistry has been engaged in a compounding of a drug in a hospital or dispensaries or other place in which drugs are regularly dispensed on a prescription of the medical practitioner for the total period not less than 3 period of not less than 3 years. काय तर त्या पर्सन कडे काय असलं पाहिजे डिग्री ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीची डिग्री असली पाहिजे फार्मसी किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्री मध्ये किंवा त्या पर्सननं ड्रगच्या कंपाऊंडिंग मध्ये हॉस्पिटल मध्ये किंवा डिस्पेन्सरी मध्ये काय केलेलं असलं पाहिजे वर्क केलेलं असलं पाहिजे आणि त्याने ऍटलीस्ट कमीत कमी 3 इयर्सचा त्याच्याकडे एक्सपिरियन्स असला पाहिजे ड्रग डिस्पेन्सरी मध्ये. Then next आहे he has passed an examination recognized and adequate by the state government for commoners or dispensers. म्हणजे त्या पर्सन कडे काय त्या पर्सन एक्झामिनेशन पास केलेली असली पाहिजे स्टेट गव्हर्नमेंटची ऍज अ डिस्पेन्सर म्हणून. देन नेक्स्ट काय ऍज he has been engaged in a compounding of a drug in the hospital or dispensaries or other place in which drugs are regularly dispensed on prescription of a medical practitioner for the total period of less than 5 years prior to the date of notified under the section 2 of the section 30. म्हणजे त्या पर्सन कडे काय त्या पर्सन जे ड्रग कंपाऊंडिंग आहेत त्या ड्रगच्या कंपाऊंडिंग मध्ये किंवा डिस्पेन्सिंग मध्ये ऍटलीस्ट 5 इयर्सचा एक्सपिरियन्स असला पाहिजे टू सेल द रोल नंबर 51. रोल नंबर 51 प्रेझेंट मॅम. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का सर? डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? नो मॅडम.
Roll number 51. Roll number 51. हाँ मॅडम. Why you draw lines on slides? स्लाइड वरती का लाईन ड्रॉ करताय तुम्ही? काही प्रॉब्लेम आहे का तुमचा? मॅडम चुकून झाले. चुकून कसं होतंय सर? नेक्स्ट लेक्चर तुम्ही घेता का सर? मग प्रिपरेशन करा आणि नेक्स्ट टॉपिक तुम्ही कंटिन्यू करा मग. चालेल ना? तुमचा सेकंड इयरचा नेक्स्ट लेक्चर जो नेक्स्ट टॉपिक आहे तो रोल नंबर 51 घेतील. Next guy has been engaged in a compounding of a drug in a hospital or dispensaries or other place in which drugs are regularly dispensed on a prescription of a medical practitioner for the total period not less than 5 years prior to the date of notified under the subsection 2 of this section 13. म्हणजे जो सेक्शन 30 आहे त्याच्यातलं सबसेक्शन 2 आहे त्याच्या थ्रू काय केलं असलं पाहिजे, त्या पर्सननं ड्रग कंपाऊंडिंग मध्ये किंवा डिस्पेन्सिंग मध्ये 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. त्या पर्सननं नेहा कांबळे. येस मॅम. काय प्रॉब्लेम आहे का मॅडम तुम्हाला? नाही प्रॉब्लेम? हॅलो मॅम. यस. हॅलो मॅम, ते माझ्याकडून झालंय. सॉरी मॅम. त्या पर्सनला काय 5 इयर्सचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. जे ड्रग डिस्पेन्सिंग मध्ये त्या पर्सनला 5 इयर्सचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. देन नेक्स्ट काय आहे, स्पेशल प्रोव्हिजन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ ए सर्टन पर्सन अँड क्वालिफिकेशन फॉर एंट्री इन अ रजिस्टर, एंट्री अँड रिमूव्हल ऑफ नेम. हे जे रिमेनिंग पॉइंट जे आहेत ते आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरला स्टडी करू. वेट फॉर 5 मिनिट्स. तुमची जी अटेंडन्स आहे वेट फॉर 5 minutes. Roll number 1. प्रेझेंट मॅम. Roll number 2. प्रेझेंट मॅम.